नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? तर आपण आज खूप सोप्या अशा पद्धतीत कुर्तीवरची पॅन्ट शिवायला शिकतोय. तुम्ही म्हणाल ही पॅन्ट म्हणजे आम्ही एवढं काय त्याच्यात वेगळं? तर वेगळं तर आहेच. कटिंग मी खूप साध्या सोप्या पद्धतीत सांगते, कुठेही मापं घ्यायची नाहीयेत. बऱ्यापैकी आपल्याला टेप कुठेही लागणार नाहीये. सो चला मार्किंगच्या बेसवर आपण छान कटिंग करूया. तर सगळ्यात आपण कापड सेट करून घेतोय, घडी करून घेतोय. घडी केल्यानंतर कापड छान पसरवल्यानंतर एक सरळ करायचे, कारण की पुढची बाजू मागची बाजू वेगळी होऊ शकते कापडाची. तर हे सगळं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, हा व्हिडिओ फक्त 5 ते 6 मिनिटाचा आहे आणि आपलं कटिंग सुद्धा त्याच्या अगोदरच होऊ शकतो, पण मी तुम्हाला सांगायचं म्हणून जरा हळूहळू करते. नाहीतर तुम्ही जे एकट्याच घरात शिवणाऱ्या करणाऱ्या असतील, व्हिडिओ करायचा नसेल तर लगेच तुमचं होईल. तर आपला पॅन्टचा जो मधला भाग आता मी मोजलाय तो 15 इंचाचा आलाय, तर 15.5 ते 16 इंचाचं कटिंगची आपली ही घडी असणार आहे. तुम्ही बघता इकडचा जो हात आहे माझा, जिथे मी टेप पकडायला सुरुवात केली ती आपली बंद बाजू आहे आणि जिकडे टेपचा शेवट झालाय ती आपली ओपन बाजू आहे. तर 15.5 ते 16 इंचाची मी घडी घेतली छान. मग तिथे मार्किंग केलं आणि जी पॅन्ट आपली आहे मापाची ती त्या कापडावर ठेवलेली आहे व्यवस्थितपणे आणि त्याच्याबरोबर 1-1 इंचाने आपण कटिंग करत आहोत. खाली आपण 2.5 ते 3 इंचाचं बॉटम ठेवतोय आणि इकडे 1 इंच सोडून बाकी नेफा आपलं जे आपला कमरेचा मधला भाग असतो पॅन्टचा, तिथे आपण 1.5 इंचाच्या अंतरावर आपण मार्किंग करून घेतोय. सो बघूयात आता आपण कटिंग. चला, पॅन्ट तर आपली कटिंग करून झाली, पण आता नेफापट्टी किती इंचाची काढायची हा पण प्रश्न आहे ना, कारण की इलास्टिकने सगळं आपलं पॅक झालंय. तर आता इलास्टिकने आपण काय करतोय की हे जे बॉटम आहे आपला जो आपण पकडलाय पॅन्टचा, बॉटम म्हणण्यापेक्षा सॉरी कमरेचा भाग, तो पूर्ण ताणायचा आहे आणि आपलं किती कापड होतंय ते बघायचंय. तर माझं झालं 22-23 इंच. तर 46-47 इंचाची मला पट्टी कापावी लागेल नेफ्याची. सो आता मी कापड कापून घेते. ज्या पट्ट्या आहेत शिल्लक त्यातूनच काढणार आहे, कारण की ड्रेसच्या टॉपला पण आपल्याला पॅन्टचं कापड लावायचं आहे. सो त्यामुळे जास्त आगळपगळपणे आपण कटिंग करू शकत नाहीये. पॅन्टच्या कापडाची थोडेसे जॉईंट येतीलच. सो नेफा पट्टीमध्ये जॉईंट कळत नाहीत अजिबात, कारण की इलास्टिकमध्ये ते पॅक होऊन जातं.
तर आपण 3 इंचाचं रुंदी धरून अशी आपली नेफापट्टी जवळजवळ 46 ते 50 इंचापर्यंत कापून घेऊया. म्हणजे जॉईंट देऊन जे काय मार्जिन मध्ये जाईल ते होऊन आपली पट्टी बरोबर मापात होणार आहे. तर अशा पद्धतीने थोडी जास्तीची पट्टीच मी कापतीये. आणि हे पट्टी कापून झाली की तुम्ही फायनल लुक बघालच कटिंगचा. सो चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, अजून पुढे व्हिडिओ चालूच आहे बरं का.